शेका पक्षाचे जे द्रष्टे आमचे नेते आहेत जयंतभाई पाटील यांनी आग्रह धरून पवार साहेबांकडे जाऊन त्याच्यासाठी आग्रह केला की आम्हाला 5 पवार मावळसाठी उमेदवार पाहिजे। त्याच्यातूनच आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्या अर्थी जयंत पाटील 5 पवारांचं नाव सुचवतात त्या अर्थी नक्कीच तिथे काहीतरी स्पार्क आहे तिथे आणि म्हणूनच हे नाव सुचवलं गेलेलं आहे। त्यामुळे लाड साहेब ज्या अर्थी पाटील साहेबांनी हे नाव सुचवलेलं आहे त्या अर्थी आपला उमेदवार ऑलरेडी निवडून आलेला आहे असं आपण सगळ्यांनी मानायला हरकत नाहीये। फक्त आपण तिन्ही समविचारधारी पक्ष आणि बाकीचे सर्व मित्र पक्ष हे आपण एकत्र आलेलो आहोत ह्याच्यासाठीच आलेलो आहोत की गेले 5 वर्ष आपण अक्षरशः जे भोगलेलं आहे ते सगळं आता आपल्याला मिटवायचं आहे आणि आपल्या मावळचा जो विकास गेल्या 10 वर्ष आपण मागे पडलेला आहोत विकासाच्या दृष्टीने तो आपल्याला पुन्हा एकदा बारामतीच्या धर्तीवर असेल पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर असेल आपल्या मावळचा विकास झाला पाहिजे आणि याच्यासाठी आपण 5 पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपण प्रत्येकाने आपापले नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील आपण आपल्या प्रत्येकाने आपापल्या लेवलला जाऊन हे सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आमचा उमेदवार किती स्ट्रॉंग आहे। कारण ज्या प्रकारे अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे अधिकाऱ्यांवर पकड आहे त्यांचा हा सुपुत्र असल्यामुळे नक्कीच तोही ह्याच पद्धतीने काम करेल आणि आपल्या मावळचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आपण जी सगळ्यात मोठी आपल्याला खालापूर असेल चौक असेल इथे सगळ्यात मोठी जी समस्या भेडसावते ती बेरोजगारीची आहे। आज अतिशय खर्च करून आई वडील मुलांना शिकवतात इंजिनियर करतात ग्रॅज्युएट करतात आणि जेव्हा ही मुलं बाहेर निघतात आणि 2-2 वर्ष मुलं घरात बसलेली आहेत तेव्हा त्या पालकांना कळतं की अरे पोटाला चिमटा देऊन मुलं शिकवलेली आहेत आणि आज रोजगार कुठे उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे आपण या सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की 5 पवारच का आम्हाला मागचा नेता का नको आहे शिवसेनेचा खासदार आम्हाला का नको आहे याच्यासाठी आपल्याकडे प्रचंड मुद्दे आहेत की आमचा उमेदवार कसा चांगला आहे हे आपल्याला पटवून द्यायला। कारण आम्हाला बोलका पोपट संसदेत 5 वेळा अवॉर्ड मिळालेला नको आहे नेता। आम्हाला आमचे 2 जरी प्रश्न सुटले तरी आम्हाला तो नेता पाहिजे। कारण आमच्याकडे आज 5 वेळा संसदरत्न पुरस्कार तो कसा मिळाला आणि संसदरत्न पुरस्कार कसे मिळवतात हे काय कोणाला सांगायची गरज नाही। कारण सगळ्यांना हे माहिती आहे की पुरस्कार मिळवण्याला काय पद्धत आहे। आम्हाला पुरस्कार मिळवणारा नेता नको आहे आम्हाला पुरस्कार मिळवणारा खासदार नको आहे। आमचे प्रश्न सोडवणारा आमचे प्रश्न मांडणारा नेता आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी 3 पक्ष आणि बाकीचे सगळे मित्र पक्ष एकत्र येऊन काम करतोय। विजय आपलाच आहे फक्त आपण गाफील राहून चालणार नाहीये। कारण आपण सगळे असं विचार करतोय राष्ट्रवादी म्हणतायत की शेका पक्ष प्रचार करतायत शेका पक्ष म्हणतोय काँग्रेस प्रचार करतोय असं व्हायला नको। प्रत्येकाने आपापल्या परीने आपण सगळे उभे आहोत हा विचार करून आपण प्रचार करायचा आहे। आपण एकत्र राहून प्रचार करायचा आहे आपापल्या लेव्हलने प्रचार करायचा आहे। पार्थ दादा पवार आतापर्यंत साहेब 2दा आमच्याकडे येऊन गेले सामान्यातले सामान्य कार्यकर्त्याशी ते भेटतायत त्यांना ट्रोल केलं जात आहे पण ते ट्रोल करणं पण आपल्यासाठी चांगलंच आहे की आपल्या उमेदवाराची प्रसिद्धी होतीये। त्यामुळे ट्रोल करण्यासाठी आपल्याला घाबरायची गरज नाहीये। ते मोदी फक्त इतके आंधळे झालेत की पार्थ पवार सॉंग घालून देवळात गेलेत यांनी सगळीकडे व्हॉट्सअपवर टाकल्यात बोट घालून गेले। म्हणजे इतके ते इन्सिक्युअर फील करतात इतके ते घाबरलेले आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे की ते फक्त आणि फक्त आपला उमेदवार कुठे चुकतोय ह्याच्याकडे त्यांचं सगळं लक्ष आहे। आणि आपण मात्र लक्ष द्यायचंय की आपल्या विकासाचे मुद्दे काय सांगायचे। आजपर्यंत खासदारांनी एकही येऊन इथे सभा घेऊन विकास मी काय केला हे सांगायला खासदारांकडे काहीही नाही।